नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे। कथेचं शीर्षक आयुष्याला द्यावे उत्तर। सातत्याने प्रयत्न करूनही तो परीक्षेत नापास होत होता। काय चुकत होतं माहित नाही, पण ह्या वेळेस तो थकला होता। त्याच्या सोबतची मुलं पुढे गेली, तो मात्र तिथेच राहिला होता। काही मुलं तर कामाला लागली होती, तो मात्र अपयशाला सतत सामोरे जात होता। तो कंटाळला होता, निराश झाला होता। देवाला विचारायचा, माझे प्रयत्न कुठे कमी पडतात? माझ्या आयुष्यात सुख नाहीच का? मी जे स्वप्न पाहत आहे ते पूर्ण होणार नाही का? पोटाला चिमटा काढून आई वडील शिकवत होते, कॉलेज आणि महागड्या क्लासेसची फीस भरत होते। त्याच्या निकालाच्या दिवशी फार आशेने देवाकडे हात जोडत, आज नाही तर उद्या पोरग पास होईल, सुखाचे दिवस येतील। त्या दिवशी तेच झालं। परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी त्याने स्वतःचा रोल नंबर टाकला। निकाल आला, पाहतो तर काय, पुन्हा नापास झाला होता। आई आणि बाबांच्या डोळ्यात पाणी आले, तोही नेहमीप्रमाणे निराश झाला। बाबांनी पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, काळजी करू नको, आता पुन्हा जोमाने अभ्यास कर, नक्की पास होशील। आईनेही डोळे मिचकावत बाबांच्या बोलण्याला दुजोरा दिला। आई बाबा त्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न बघत होते। तो मेहनत करत नव्हता अशातला भाग नव्हता, पण असं काय होत आहे ते कळण्यास मार्ग नव्हता। रूम मध्ये गेला, त्याचे मन भरून आले, खूपच रडू लागला। सहनच होत नव्हतं। अपयश आणि डोक्यात नकारात्मकतेचे जाळे असे पसरले की मनात विचार केला, आता आयुष्य संपवून टाकले की त्रासही नाहीसा होईल। त्रासाला सामोरे जाण्याचे जणू बळच संपले होते। त्याने आई बाबांची मनात माफी मागितली आणि घरातून बाहेर पाय ठेवला, तो पुन्हा न परतण्यासाठी। रस्त्याने जात असताना ह्याला एक माणूस दिसला, ज्याच्याकडून तो भाजी विकत घ्यायचा। काही वर्षापूर्वी तो कुठेतरी निघून गेला आणि आज खूप वर्षाने दिसला। त्याने ह्याला आवाज दिला, दादा, ओळखलं का? ह्याने होकारार्थक मान हलवली। त्या भाजीवाल्याची पर्सनॅलिटी पूर्ण बदलून गेली होती। कुठे तो कळकट फाटके कपडे घालून बसणारा आणि आज चक्क चकचकीत बूट, पांढरा शर्ट, जीन्स, हातात घड्याळ, इतका बदल झालेला पाहून तोही अवाक झाला। हे सारं कसं झालं हे जाणून घेण्याची इच्छा झाली। भाजीवाला बोलू लागला, दादा, खूप वर्षाने पाहून तुला आनंद झाला। तू माझ्याकडेच रोज भाजी घ्यायला यायचा आणि तुझी आई देखील, आठवतं ना? हा फक्त हो म्हणाला। भाजीवाला भरभरून बोलू लागला, दादा, काही वर्षापूर्वी इथेच रस्त्याच्या कडेला भाजी विकायचो। सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत जेमतेम दिवसाचे 100 रुपये मिळायचे। माझा अवतार पाहून काही लोक माझं तोंड पाहून पुढे निघून जायचे आणि काही लोक मदतीचा हात म्हणून माझ्याकडून भाजी घ्यायचे। घर नाही, कुटुंब नाही, माझे आई वडील कोण हे देखील मला माहित नाही। रस्त्यावर एकटा राहायचो, पाऊस, थंडी असो, ऊन असो, सगळं सहन करायचो। ह्याच रस्त्यावर किती वेळा उपाशी झोपलो। मनात आशा होती कधीतरी ही वेळ निघून जाईल। मी सतत दुसऱ्या शहरात फिरत राहिलो, कुठे माझा धंदा चांगला होतो हे बघायचो। इमानदारी मात्र सोडली नाही। मनात आशा होती आज न उद्या माझं चांगलं होणार, माझंही चांगलंच होईल। कधी कधी मन नाराज व्हायचं, खूप वाईट वाटायचं, खूप काही सोचलं, पण मन नेहमी खंबीर ठेवलं। ह्या जिंदगी पुढे नमायचं नाही। किती दिवस मला जिंदगी मागे खेचणार? माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास होता। 5 वर्षाने का होईना चित्र पालटलं, खूप खुश आहे मी, असे म्हणत असताना त्याला त्या भाजीवाल्याच्या डोळ्यात जी चमक दिसली ती काही औरच होती। भाजीवाला हसऱ्या चेहऱ्याने निघून गेला। जाता जाता त्याने मंत्र दिला, जिंदगी पुढे झुकायचं नाही। अपयश आलं तरी पुन्हा निराशा झटकून नव्या जोमाने पुन्हा सुरुवात करायची, कारण वेळ नक्कीच बदलते। तो पुन्हा घराच्या दिशेने वळला, अपयशाशी 2 हात करायला। खरंय ना, आयुष्याने आपल्याला कितीही निराश केलं, अपयश दिलं तरी आपण त्याच्या डोळ्यात डोळे घालून पुन्हा लढायला सज्ज व्हायचं। आता चॉईस आपली असते, घाबरायचे की घाबरवायचे। समाप्त। कथालेखन अश्विनी ओगले। श्रोते हो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। लवकरच भेटू नवीन कथेसह। धन्यवाद।